2 मिनिटं फक्त लक्ष द्या. हे बोलतोय ते समजून घ्या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवत आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून आम्ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग रायगड आणि स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था रोहा यांच्या वतीने शासनाच्या योजनांवर आधारित एक जनजागृतीपर पथनाट्य सादर करतोय, ज्याचं नाव आहे सुजलाम भारत सुफलाम भारत. सुजलाम भारत सुफलाम भारत. आणि हे आमचे कलाकार. नमस्कार, मी वैष्णवी पाटील. नमस्कार, मी सायली ठाकूर. नमस्कार, मी प्रणाल तळेगावकर. नमस्कार, मी अंजली रेड्डी. नमस्कार, मी भाजीत भाजी मेथीची, भाजीत भाजी मेथीची, भाजीत भाजी मेथीची. काय लावलं भाजीत भाजी मेथीची? अरे स्वतःचं आधार कार्डावरचं नाव घे, रेशन कार्डावरचं, तो पॅन कार्डवरचं. हा ते नाव घे, बायकोचं नाव नको घेऊ इथं. नमस्कार, माझं नाव मलिना जमादार. नमस्कार, मी सुचित जावरे. तर सहर्ष सविनय सादर करतो नाटक, ज्याचं नाव आहे सुजलाम भारत सुजलाम भारत. अबुराव छबुराव अबुराव छबुराव काय बोलता? मस्त होतात कुठे? मी हा अमेरिकावाडी. अमेरिकावाडी. अशी इकडे या. तुम्हाला माहिती का तिकडे बॉम्ब पडतोय? पण काय कर, नवरी आणि पोळा तिकडेच आहे. हा नवरीन पोरं तिकडेच ना. असू दे. बरं मला सांगा, अमेरिकेत तुम्ही काय करता? अमेरिकेत माझा बिझनेस आहे कलिंगडाचं. अमेरिकेत कलिंगडाचा बिझनेस आहे. वा 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 वा. बरं त्याचं काय? अमेरिकेमध्ये बर्फ पडतो ना, अमेरिकेत बर्फ पडतो. बरं कलिंगड कापलं की पांढरं, कापलं की पांढरं. आपलं का पांढरा हात पाडायचा खाली तुम्ही रातभर. कलिंगड कापलं की पांढरं निघायचं. कलिंगड कापलं का पांढरं? मग मी त्याला लाल कलर मारून द्यायचं. अच्छा, म्हणजे तुमचा कलिंगडाला कलर मारायचा बिझनेस होता. वा वा वा. म्हणून एवढं सगळं दिसतं, लोकांना मारलं वाटतं. असे धंदे करत जाऊ नका. माझं सोडत तुम्ही कुठे होतात? अहो मी पण गेलो बाहेरच्या देशात. बाहेरच्या देशात. हा ते कुठे? होनलुलू. अलुलुलू नाही ते, होनलुलू आहे. हुलुलुलू नाही ते, हलू हलू पण नाही ते. हो नो असं देतो, जाऊ दे. देश आहे देश. हा जीप पडायची खाली. काय करतात? तिकडे माझा मंडपाचा बिझनेस होता. मंडपाचं business? हा लग्न असो, बर्थडे असो, पार्टी असो, काही असो, आपलाच मंडप. अच्छा. हा मग एक दिवशी काय काय झालं, झालं? असा मंडप टाकत होतो आणि समोर होता बर्फाचा डोंगर. बर्फाचा डोंगर. अशा मंडपाच्या समोर बर्फाचा डोंगर आणि त्या डोंगराला लागली आग. बर्फाच्या डोंगराच्या बापाने तरी आग लावली होती का हो? मला एक सांगा, आधी तुम्ही काय सांगायचे? मी भांडी घासणार नाही, मी कपडे धुणार नाही, मी जेवण बनवणार नाही. आता ह्यो गडी कपडे धुतो, भांडी घासतो, जेवण बनवतो, सगळं करतो. आता मला सांगा, हे होऊ शकतं तर ते होऊ शकत नाही का? होऊ शकतं ना. हा मग बर्फाच्या डोंगराला आग लागली. हा मग मी काय केलं, असा पेट्रोल पंपावर गेलो. 100 रुपये दिले. 100 रुपये 50चा पेट्रोल घेतला. 50 मग 50 परत घेतले. अरे हा, बरं. महागाई जाम आहे, पाहिजे पैसे. हा आणि ते केल्यानंतर मग असा पेट्रोल घेतला असा होत लागा नाही. बाजूच्या डोंगराला आग. इकडे मी काय सांगतो, आपण इथं कशाला आलोय? मला वाटतं चहा पाणीसाठी आलं. चहा पाण्यासाठी. आपण इथं नाटक करायला आलो. मारतील लोक आपल्याला. मग जनप्रबोधन. हा करायचं सुरू. चला करूया. चला. सूर्य उगवला, प्रकाश पडला. तर मुलांना सांगा, मला तुम्ही मोठे झाल्यावर काय बनणार? मी पोलीस बनणार, मी शिक्षक बनणार, मी डॉक्टर बनणार, मी इंजिनियर होणार, मी वकील होणार, कलेक्टर बनणार. बिझनेसमॅन, कलेक्टर, वकील, डॉक्टर. बरं मला एक सांगा, हे करण्यासाठी कुठे जावं लागतं माहितीये? नाही. किती पैसे लागतात माहितीये? नाही. कोणाला भेटावं लागतं माहितीये? नाही. बरं याची माहिती कुठे भेटते हे माहितीये? नाही. मग तुमची स्वप्न कशी पूर्ण होणार? तर मंडळी असं होतं बघा, आपण स्वप्न बघतो की आम्हाला हे व्हायचंय, आम्हाला ते व्हायचंय, मोठं शिक्षण घ्यायचंय. पण ते शिक्षण घेण्यासाठी काय करावं लागतं या माहितीची कमतरता असल्यामुळे बऱ्याच मुलांची आज स्वप्न अपूर्ण राहिली. आणि याची दखल घेऊन शासनाने वेगवेगळ्या योजना आणल्या. तर त्या योजना कोणत्या आहेत? तर सर्वात महत्वाची म्हणजे स्कॉलरशिप, शिष्यवृत्तीची योजना आहे. तसेच जी मुलं बाहेर शिकायला जातात, मुलं असो मुली असो, त्यांच्यासाठी हॉस्टेल म्हणजे वसतिगृहाची योजना आहे. आणि सोबतच काहींना आता व्यावसायिक व्हायचंय, उद्योगधंदे उभे करायचे, तर त्यासाठी शासनाकडनं मुद्रा लोन योजना
या योजनेअंतर्गत ज्यांना व्यावसायिक व्हायचंय त्यांना व्यावसायिक कर्ज भेटतं आणि त्यांचा व्यवसाय त्यांना स्वतः उभा करता येतो. आणि सर्वात महत्वाचा आणि गहन प्रश्न म्हणजे बऱ्याच जणांचं असं म्हणणं असं की आम्ही चांगलं शिक्षण घेतलंय पण तेवढी चांगली नोकरी भेटत नाहीये. तर म्हणजे आत्ताचं जग हे कौशल्याचं आहे. आपल्या हातामध्ये एखादं कौशल्य एखादी हुनरी असली पाहिजे तर आपल्याला तेवढ्या रोजगाराच्या चांगल्या संध्या भेटतात. आणि यासाठी म्हणून कौशल्य विकास केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र हे शासनाकडून उभे केले गेलेले आहेत. यामध्ये आपल्याला माफक दरात किंवा मोफत सुद्धा प्रशिक्षण भेटतं आणि याच्यावरून आपल्याला रोजगाराच्या संध्या सुद्धा भेटतात. तर मंडळी आपण याची दखल घेऊया आणि या शासनाच्या योजनांचा लाभ घेऊया. मग सांगतो डॉक्टर काय म्हणतो. डॉक्टर आम्हाला चाचणी करायची होती. कसली चाचणी? गर्भवतीची. तुझी तर करण्यास मनाई आहे. अहो आम्हाला जाणून घ्यायचं होतं पेढा आहे की बर्फी. पेढा काय बर्फी? तिथं दुकानात येते जाऊन तुम्ही पण खा आम्हाला घेऊन या. तसं नव्हे. दिवा आहे की पणती. अहो ठीक आहे आपण दिवाळीत लावतो नाही का? तसं नव्हे. जय श्री कृष्णा की जय माता दी. अहो ती तर मंदिर आहे जाऊन आरती करून या. डॉक्टरांना कसं बोलू मी आता. अहो आम्हाला जाणून घ्यायचं होतं की मुलगा आहे की मुलगी. अहो तो तर आता कायदेशीर गुन्हा आहे. अहो आता मला सांगा मला मुलगी नको आहे. मुलीला लहानपणापासून मोठं करायचं मग शेवटी ती परक्यातच नाही जाणार ना. मला वंशाचा दिवा हवाय. हो म्हणजे अजूनही काही भागामध्ये अशी धारणा आहे की मुलीला लहानाचं मोठं करा, त्यांना शिक्षण द्या, नंतर त्यांचं लग्न करा आणि नंतर काय तर ते दुसऱ्याच्या घरी जाणार आहेत. तर मंडळी ही खूप मोठं आपलं गैरसमज आहे. कारण की आत्ताच्या ज्या मुली आहेत ह्या देशाचा कणा आहेत, ह्या देश चालवत आहेत. आज तुम्ही बघाल तर कलेक्टर सुद्धा मुली आहेत, पायलट मुली आहेत, एवढंच काय राष्ट्रपती सुद्धा आपल्या मुली झाले. तर त्याच्यामुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अंतराळवीर सुद्धा मुली झाले. तर त्याच्यामुळे ही धारणा चुकीची आहे. मुली स्वतः आपल्या कुटुंबाचा आधार बनू शकतात. त्याच्यामुळे ही धारणा अजिबात ठेवू नका. आणि यासाठी म्हणून शासनानं बेटी बचाव आणि बेटी पढाव हा अभियान सुरू केला आहे. या अभियानाअंतर्गत ज्या नवजात मुली जन्माला येतात तर त्यांच्या जन्माला आल्यापासून त्यांच्या शिक्षणासाठी आणि पुढच्या चांगल्या भविष्यासाठी म्हणजे त्यांना पायावर उभं राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. तर त्या योजना कोणत्या आहेत त्या आपण बघूया. सांगा बघूया. माझी कन्या भाग्यश्री योजना. तसेच मंडळी माझी कन्या भाग्यश्री योजना आहे, सोबतच लेक लाडकी योजना आहे. आणि हो मंडळी महत्वाचं म्हणजे मुलींसाठी एक वेगळी शिष्यवृत्तीची योजना आहे. बरं आता ह्या सगळ्या योजना आहेत पण ह्याची माहिती कुठे भेटेल. तर याची माहिती आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात भेटणार आहे. जे आपले गव्हर्नमेंटचे पोर्टल आहेत, ज्या वेबसाईट आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला या योजनांची माहिती भेटेल. सोबतच आपल्या जवळचे शासकीय कार्यालय आहेत तिथे सुद्धा आपल्याला या योजनांची माहिती भेटेल. आणि आता सर्वात महत्वाची आणि मोठी योजना म्हणजे ज्यांचं अजूनही घराचं स्वप्न आहे, जे आर्थिक अडचणीत आणि मागास घटक आहेत अशा लोकांसाठी अजूनही शासनाची रमाई आवास घरकुल योजना आणि शबरी योजना या योजनेअंतर्गत शासनाकडून आपल्याला आर्थिक निधी दिला जातो घर बांधण्यासाठी. आणि सोबतच पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना या योजनेअंतर्गत आपल्याला जागा खरेदीसाठी सुद्धा शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. विशेष अटींची कागदपत्रांची पूर्तता करूया आणि या सर्व योजनांचा लाभ घेऊया. तर मंडळी नक्कीच आपण या खूप चांगल्या एका कार्यक्रमाला सर्व जमलात. आम्हाला सुद्धा खूप आनंद आहे आणि आपण सर्व जमलात. तर तुम्हाला एवढं सांगू शकतो की या सर्व योजनांची माहिती तुम्ही सुद्धा घेतली. जेवढं तुम्हाला शक्य आहे तुम्ही दुसऱ्यांनाही सांगा ही अपेक्षा बाळगतो. आणि आम्हाला हा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा दोन्ही परिवारांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. काका होता आपल्याला एक फोटो घ्यायचा एक बॅनर समोर. तो बॅनर सोडा तुम्ही. बेटा बाजूला हे काका